नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहे? छानच राहा. माझे छान छान व्हिडिओ पहा. हे बघा, इथं मी आज 2 खडे असे गुळाचे घेतलेले आहेत आणि एक छोटा एकदम. मग हा गुळ आहे ना एकदम असा म्हणतात ना आतपावचा असन एवढाच गुळ घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि खरंच हा गुळ तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवला तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की आज काय बनवायचे. हा गुळ आपण संपूर्ण हे बघा इथं अर्धा कप मी पाणी ठेवलं आहे कढईत आणि तो गुळ आपल्याला त्याच्यात टाकायचा आहे. गूळ आता पूर्ण मैत्रीनं हे करून घ्यायचं वितळून. त्याच्यानंतर इथं मी 2 केळी घेतलेत पहा. पिकलेली केळी आहे ती घेतलेली आहे. मग आपण या केळापासून अगदीच वेगळी अशी रेसिपी करूया आणि सगळ्यांनाच आवडणारी ही आणि खरंच खूप पौष्टिक हेल्दी अशी ही रेसिपी आहे. मुलांसाठी तर खूपच छान आहे. चला, इथं दोन्ही केळं मी सोलून घेतलेत पहा. केळं अगदी छान पद्धतीने सोलून घेतलेली आहेत मैत्रिणींनो. आता पाहूया आपण गूळ वितळला आहे का. हे बघा, आपला पूर्ण गूळ हा वितळला आहे. त्याच्यात भरपूर असं तूप टाकूया आपण. तुपाचं प्रमाण मी थोडं जास्तच टाकलं आहे, कारण की तुपामुळे काय होणार आहे मी पुढे ते सांगणारच आहे तुम्हाला. याच्यात तुपही टाकले, गुळही विरघळला आहे आपला पूर्ण. त्याच्यानंतर आपण हे बघा त्याच्यात टाकायची विलायची पावडर. थोडीशी विलायची पावडर तुम्हाला आवडत असेल तर टाका, ज्यांना नसेल आवडत तर नका टाकू. पण विलायची पावडरने अगदी सुगंध बी छान येतो. आता ही केळी तुम्ही शिऱ्यात टाकता, भरपूर सारे प्रकार करता केळीपासनं, पण हा प्रकार तुम्ही कधी केलाच नाही. असा आपल्याला हा प्रकार करायचा आहे. पाहू शकता तुम्ही. केळी मी गुळामध्ये टाकून घेतलेली आहे पहा, तुकडे करून. आणि आता ती मॅचियरने मॅच करून घेणार आहे पहा. पूर्ण अशी दाबून घेणार आहे ही केळी, की आपला गूळ त्या केळीमध्ये मुरला पाहिजे बरं का. पहा, अशा पद्धतीने आपल्याला ही केळी संपूर्ण दाबून घ्यायची. अगदीच आपली घरातली केळी वायासुद्धा जाणार नाही, किंवा ती जास्त पिकलेली असली तरी आपण ही रेसिपी करू शकतो. की आता ही केळी फेकून द्यायची अशी वेळच येणार नाही पहा. एवढी सुंदर अशी रेसिपी आपण करणार आहे. ही रेसिपी पाहिल्यावर तुम्ही कधीच केळी फेकून देणार नाही मैत्रिणींनो. पहा, आता अगदी नकळत असं मी मीठ टाकलेलं आहे याच्यात, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथं एक मी घमेलं घेतलं आहे पहा, छोटंसं घमेलं घेतलेलं आहे. आता आपल्याला हे संपूर्ण मिश्रण त्याच्यात टाकून द्यायचं आहे. संपूर्ण मिश्रण हे पुसून मी टाकणार आहे, वाया घालवायचं नाही आहे आपल्याला. आपण एक एक वस्तू खूप काळजीने घेतो. त्याच्यानंतर इथं मी अर्धा किलो पीठ घेतलं आहे गव्हाचं, पाहू शकता. अर्धा किलोला कमी आहे मैत्रिणींनो. अगदी मोजमाप बी सारखं आहे बरं का. आता हा रवा, अर्धी वाटी रवा मी त्याच्यात टाकला आहे बारीक. रवा आणि पीठ धरून आपलं अर्धा किलो हे झालेलं आहे. जास्तही होणार नाही, कमी होणार नाही. बघा, परफेक्ट माप आहे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. आता हे गरम आहे त्याच्यामुळं मी हे भातवाडीने असं हलवून घेते. जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत असंच ह्याने हलवायचं, कारण की हाताला चटके बसतील. हे बघा, अशा पद्धतीने मी हा गोळा मळून घेतला आहे. अगदीच छान झाला आहे. चला, 5-10 मिनटं आपण झाकून ठेवूया, म्हणजे आपला रवासुद्धा फुगन मैत्रिणींनो. चला, मस्तपैकी पीठ फुगलेलं आहे. आता थोडंसं आपण याला मळून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ संपूर्ण असं मळून घ्यायचं आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे बरं का. पिठाला एवढा सुगंध सुटला आहे की छान अगदी वास असा येतोय, मस्त वास येतोय पहा मैत्रिणींनो. आता याचे संपूर्ण मी गोळे करून तुम्हाला दाखवणार आहे. अगदी सुंदर असे गोळे तयार झाले आहेत आणि अगदीच मऊ लुसलुशीत असे गोळे झालेत. चला, आता याच्या मस्त छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊया. पहा, ना तेल लावायची गरज ना तूप लावायची गरज, अशाच पुऱ्या लाटायच्या
नाही चिकटत नाही काय होत, इतक्या सुंदर होतात. खायला बी खूप अप्रतिम मैत्रिणं. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्यात. पाहू शकता मी इथे सगळ्या बनवून घेतल्यात, अगदीच मस्त झाल्यात. हे बघा. चला आता इकडं गॅसवर आपण तेल ठेवूया. तेलही थोडं लागतं, जास्त काय लागत नाही आहे तेल. आता इथं आपली पुरी तळून घेऊया आपण. अगदी महिनाभर टिकतील अशा ह्या पुऱ्या आहेत. आणि तुम्ही कुठं प्रवासाला गेल्या तरी करून घेऊन जासाल, एवढ्या छान लागतात. अगदी टम्म फुगणाऱ्या पुऱ्या आहे. पहा किती टम्म फुगली पाहू शकता तुम्ही. अगदी तुमच्या सांजोऱ्याच्या पुरीला सुद्धा ह्या मागं सारतीन, एवढ्या भारी लागतात. चला लगेच दुसरी टाकून घेऊया. जास्त करपट करायच्या बी नाही, गॅस आपला लहानच ठेवायचा, जास्त मोठाही करायचा नाही. पुरी अगदी छान पद्धतीने शिजून निघते आतून. मस्त अशा ह्या पुऱ्या झालेल्या आहेत मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही टम्म फुगलेल्या पुऱ्या. थोड्या गरम आहे, हातालाही चटके बसतात. मी तुम्हाला दुसरी दाखवते पहा. अजिबात तेलकट नाही, काय नाही काय नाही. तुम्हाला वाटणारच नाही आपण ह्या तळून घेतल्यात, असं वाटण आपण तव्यात भाजल्यात. एवढ्या सुंदर पुऱ्या होतात. मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. संगीता किचन रेसिपीला नक्कीच एक लाईक करा. चला उद्या